प्रश्न आहे तो आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील वाटतो वरकरणी. मात्र हा बुलढाणा जिल्ह्यातील नाही तर सदरचा प्रश्न हा महाराष्ट्राचा आहे आणि देशाचाही आहे. तो म्हणजे काय, तर आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील काही गावांमध्ये काही खेड्यांमध्ये टकलं पडण्याच्या घटना घडायला लागल्या आणि बघता बघता ही बातमी देशभरात वाऱ्यासारखी पसरली. प्रशासनाने काय केलं तर पथकामागे पथकं आली, दौरे झाले. मात्र कशामुळे झालं याचा शोध जो आहे हा जिल्हा यंत्रणेकडून लागला नाही. योगायोग आपले स्थानिक लोकसभेचे जे लोकप्रतिनिधी आहेत, खासदार आहेत, ते आरोग्य विभागाचे, आयुष विभागाचे मंत्री देखील आहेत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून याचा लगेच शोध लागेल ही एक अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षाही फोल ठरली आणि त्या संदर्भात पथकामागून पथकं आणणं याच्या पलीकडे काही काम हे भारत सरकारकडूनही झालं नाही, महाराष्ट्र सरकारकडूनही झालं नाही. पालकमंत्र्यांनी देखील या संदर्भात कुठली भूमिका घेतली नाही. जिल्हा प्रशासनानेही देखील वाऱ्याला लाथा मारण्याच्या कामं केलीत. आणि अशा परिस्थितीत बुलढाण्याचे सुपुत्र आणि पद्मश्री आणि प्रख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर हिम्मतराव बावस्करांनी त्या ठिकाणी जाऊन धडपड केली. डॉक्टर बावस्कर हे काही पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्यातल्या कोणत्या महत्वाच्या विषयावर त्यांनी हात घातला असं नाही. ते यापूर्वी खारपान पट्ट्यामध्ये किडनीच्या आजाराच्या अनुषंगाने त्यांनी त्याचं संशोधन केलं. त्यांनी त्याचे पाण्याचे नमुने तपासले, ते एका निष्कर्षापर्यंत ते त्या ठिकाणी घेऊन गेले. अनेक कार्यकर्ते आमच्यासारखे इतरही त्यांनी त्या अहवालाचा आणि इतर गुणवत्तापूर्ण पाण्याच्या अनुषंगाने तो मुद्दा उचलला. राष्ट्रपतींपर्यंत आपण घेऊन गेलो आणि त्या ठिकाणचं भूगर्भातील पाण्याऐवजी सरफेस वॉटर मिळण्याच्या अनुषंगाने आणि वान प्रकल्पावरून पाणी पुरवठा करण्यामध्ये जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये एक मैलाचा दगड हा डॉक्टर हिम्मतराव बावस्करांचा राहिला आहे. दुसरा जो हिम्मतराव बावस्करांनी सैलानी या ठिकाणी जो दवा दुवा प्रकल्प चालतो त्या संदर्भातही त्यांनी आपलं संशोधन आणि आपली त्या ठिकाणची जी प्रोसिजर आहे ती कशी असली पाहिजे सुनिश्चित केलं. मी 3 संदर्भ यासाठी देतो की आंतरराष्ट्रीय जे जर्नल असतं, लँडसेट ज्याला म्हणतात, त्या लँडसेट जर्नलमध्ये 3 पेपर हे बुलढाणा जिल्ह्याचे प्रकाशित झालेले आहे. डॉक्टर हिम्मतराव बावस्करांच्या 38 पैकी लँडसेटमध्ये एखादा कागद जेव्हा प्रकाशित होतो तेव्हा जागतिक दर्जाच्या या सगळ्या असणाऱ्या या प्रबंधामध्ये आणि या पेपरला एक संशोधन म्हणून त्या ठिकाणी मान्यता आपसूक मिळत असते. आणि संशोधन म्हणून मान्यता मिळाल्यानंतर जगभरातील सर्व संस्था त्याला आपल्या दप्तरी ठेवतात आणि त्याला प्रासंगिक संदर्भ म्हणून वापरतात. त्यामुळे हा संदर्भ आहे, हा नुसता कुठे प्रसिद्धी करता कुठे पब्लिश होण्याकरता केलेला खटाटोप नाही. ही पार्श्वभूमी या पूर्वी डॉक्टरांची असणार आहे. हे दोन होते. त्यानंतर स्पायरल सेरेब्रल अटॅक्सिया एक जेनेटिक डिसऑर्डर होती. या जेनेटिक डिसऑर्डर मध्ये अपंगत्व प्राप्त होतं, त्याचा देखील एक अहवाल हा त्यांच्याकडून आला. असे 3 पेपर या आधीच डॉक्टर हिम्मतराव बावस्करांचे पब्लिश झाले आहेत. ते माझे जवळचे आहेत, माझे आप्त आहेत. या 3 पेपरमध्ये माझी एक सहकारी, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून जी भूमिका राहिली आहे त्याचा हवाला देत मी हे सांगत नाही. कारण जिथे लँडसेटमध्ये पेपर पब्लिश होतो तो निर्विवादपणे तो संदर्भ असतो. अशा हिम्मतराव बावस्करांनी स्वतःच्या खर्चाने ते आलेत, ते तिथे गेले, त्यांनी सगळी प्रश्नावली केली, त्यांनी तिथे चौकशी केली आणि चौकशीतून केल्यानंतर तो एक विशिष्ट लॉटचा आलेला जो गहू आहे त्याची तपासणी केली. तो गहू धुतल्यानंतर त्या धुतलेल्या पाण्याचं तपासणी केली. त्या पाण्यामध्ये त्यांना कुठलाही दोष आढळून आला नाही. मात्र गव्हामध्ये धुतलेल्या आणि बिना धुतलेल्या दोन्ही गव्हांमध्ये त्यांना त्या ठिकाणी जो काही दोष आढळून आला त्यानुसार त्यांनी त्यांचं जे शास्त्रज्ञ म्हणून त्यांची जी माध्यमातून अजून अहवाल आला नाही असं सांगितलं. 25 तारखेला डॉक्टर बावस्करांचा अहवाल आला, त्याच्यावरच कारवाई होणं अपेक्षित होती. मात्र ठीक आहे, त्यांच्या अहवालावर आपण जेवढं काही निगेटिव्ह बोलता येईल तेवढं बोलले. मात्र आता ICMRचा अहवाल हा डॉक्टर हिम्मतराव बावस्करांच्या संशोधनाला बळकटी देणारा अहवाल हा प्राप्त झालेला आहे. त्यामुळे आताही आपल्याजवळ दुसरं कोणतंच कारण राहिलं नाही. मुळात हा जे गोडबंगाल आहे हे झाकण्याचा प्रयत्न हा जिल्हा प्रशासनाच्या, पालकमंत्री महोदयांच्या आणि आपल्या खासदार तथा केंद्रीय मंत्री महोदयांच्या तिघांनी
हा त्यांचा केविलवाना जो प्रयत्न आहे याचा पर्दाफाश झालेला आहे। आता ICMRचा अहवाल आलेला आहे। आता तरी बुलढाण्यामध्ये जे गवसलंय, जे सरकारने ICMRनी याच्यामध्ये, तर त्यांचा अहवाल कदाचित त्यांनी दाबून टाकला असता, मात्र हिम्मतरावमुळे आज हा पुढे आलेला आहे आणि यामध्ये बुलढाण्याचं योगदान हे आपसूक डॉक्टर हिम्मतरावांच्या माध्यमातून अधोरेखित होत आहे। त्यामुळे यातून पूर्ण येणारा सदोष कुठला आहे, काय आहे, कसा आहे हा समजावा। याचा लॉट पास करणारे जे असतील त्यांच्यावर आरोग्याशी खेळण्याच्या संदर्भामध्ये गुन्हे दाखल करावेत, ही माझी एक कार्यकर्ता या नात्यानं आणि बुलढाण्यातच बोलत असल्यामुळे मी त्याच भूमिकेत आपल्याशी या विषयावर बोलेल, ही मागणी आहे। वापरावा हेही मी या ठिकाणी सांगितलंय, कारण हे माझं काही भडक वक्तव्य नाही आहे। जेव्हा मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक वितरित प्रणालीतून हा गहू दिला जातो, तेव्हा असा जर दोष आढळला तर प्रशासनाची भूमिका जी आहे ती गांभीर्यपूर्ण असली पाहिजे। शेवटी हा गहू कोण खातो? सार्वजनिक वितरण प्रणालीतून एकीकडे फूड सिक्युरिटी ऍक्ट आलेला आहे, अन्नाचा अधिकार आलेला आहे आणि प्रत्येकाला भूक जी आहे ती शमवण्याचा अधिकार आपल्या संविधानाने हा फूड सिक्युरिटी ऍक्टच्या माध्यमातून मनमोहन सिंगजीच्या काळात दिलेला असताना हा हक्क असणाऱ्या बाबतीमध्ये आरोग्याशी हा खेळ आहे आणि याला गांभीर्याने घेतलं नाही। आणि जे आपले केंद्रीय आयुष मंत्री महोदय जे आहेत, यांना तर सार्वजनिक वितरण प्रणाली हा त्यांचा आवडीचा विषय आहे। मेहकर भागात कोणालाही जर विचारलं तर तो गहू कसा, काय, कुठे, काय, तो कसा गायब होतो याचा मोठा एक इतिहास आहे आणि या सगळ्या इतिहासाला स्मरून कदाचित ते त्या विभागाची पाठराखण करत असतील। मात्र त्यांनाही मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण आपले प्रतिनिधीच नाही तर देशाचे मंत्री आहात आणि जर असा सदोष आणि आरोग्याशी खेळणारा आज टाकल्यावरच आहे, उद्या हा अधिक वेगळ्या जेनेटिकल काही डिसऑर्डरचा किंवा भविष्यात येणाऱ्या पिढींवरही परिणाम करणारा विषय असू शकतो। तेव्हा देश पातळीवरचा विषय त्यांनी गांभीर्यात घ्यावा आणि भारत सरकारकडून या विषयाच्या अनुषंगाने न्याय मिळवून द्यावा। माध्यमातून अजून अहवाल आला नाही असं सांगितलं। 25 तारखेला डॉक्टर बावस्करांचा अहवाल आला, त्याच्यावरच कारवाई होणं अपेक्षित होती। मात्र ठीक आहे, त्यांच्या अहवालावर आपण जेवढं काही निगेटिव्ह बोलता येईल तेवढं बोलले। मात्र आता ICMRचा अहवाल हा डॉक्टर हिम्मतराव बावस्करांच्या संशोधनाला बळकटी देणारा अहवाल हा प्राप्त झालेला आहे। त्यामुळे आता आपल्याजवळ दुसरं कोणतंच कारण राहिलं नाही। मुळात हा जे गोडबंगाल आहे हे झाकण्याचा प्रयत्न हा जिल्हा प्रशासनाच्या, पालकमंत्री महोदयांच्या आणि आपल्या खासदार तथा केंद्रीय मंत्री महोदयांच्या तिघांनी हा त्यांचा केविलवाना जो प्रयत्न आहे याचा पर्दाफाश झालेला आहे। आता ICMRचा अहवाल आलेला आहे। आता तरी बुलढाण्यामध्ये जे गवसलंय, जे सरकारने ICMRनी याच्यामध्ये, तर त्यांचा अहवाल कदाचित त्यांनी दाबून टाकला असता, मात्र हिम्मतरावमुळे आज हा पुढे आलेला आहे आणि यामध्ये बुलढाण्याचं योगदान हे आपसूक डॉक्टर हिम्मतरावांच्या माध्यमातून अधोरेखित होत आहे। त्यामुळे यातून पूर्ण येणारा सदोष कुठला आहे, काय आहे, कसा आहे हा समजावा। याचा लॉट पास करणारे जे असतील त्यांच्यावर आरोग्याशी खेळण्याच्या संदर्भामध्ये गुन्हे दाखल करावेत, ही माझी एक कार्यकर्ता या नात्यानं आणि बुलढाण्यातच बोलत असल्यामुळे मी त्याच भूमिकेत आपल्याशी या विषयावर बोलेल, ही मागणी आहे। विषय तिसरा, विषय तिसरा असा आहे की बुलढाण्यालाही काही आका जे आहेत, काही बुलढाण्यातही जे आहेत ते आका बोल मेरे आका आणि आका के इशारे पे कुछ चलने वाले जो कारोबार है, नंबर 2 चे धंदे, असा बुलढाण्यातही आका हा होऊ घातलाय का? हा एक मोठा प्रश्न रेतीच्या अवैध तस्करीच्या माध्यमातून पुढे आलाय। मागच्या आठवड्यामध्ये मला अनुराधा उमेश फदाट या ठिकाणी जो खून झाला, त्या खुनातील आरोपीच्या पत्नी, त्यातील त्या ज्या विक्टिम आहेत ज्यांचा खून झाला, त्यांच्या पत्नी आणि त्यांचा पूर्ण परिवार हा भेटण्यासाठी आला होता आणि त्यांनी निवेदना स्वरूपात, त्या ठिकाणी काही पत्रकार होते त्यांच्या समक्षही ते मला सांगत होते आणि त्यांनी ते खूप त्या ठिकाणी सांगितलं, म्हटलं तुमचं जे म्हणणं आहे ते लेखी स्वरूपात द्या। त्यांनी मलाही लेखी दिलं, या आठवड्यामध्ये त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिलं आणि त्यांनी तो जो घटनाक्रम सांगितला आहे त्याचा जो CDR जो आहे आरोपींचा आणि तिथला हा सगळा उपलब्ध होऊ शकतो।
ही अवैध तस्करी थांबण्याकरता बुलढाणा तहसीलदारांनी काय केलं, तर बुलढाणा तहसीलदारांनी जिथून तस्करी होते तिथे चर खोदला की जेणेकरून तिकडचे टिप्पर येणार नाही. हा खोदलेला चर जो आहे तो बुलढाण्यातील जे आका आहे यांच्या हस्तकाने, यांच्या कुटुंबियांनी तो बुजवला आणि तिथून रेतीची तस्करी सुरू केली, हा मूळ आरोप आहे. त्यानंतर ती घटना जी आहे ती इरल्यामध्येच घडली. खून हा इरल्यातच झाला. पुन्हा तिथून आकाला फोन आला की अरे असं असं झालं. त्यांनी सांगितलं की ती डेड बॉडी जी आहे ती उचलान बुलढाणा जिल्ह्यात आणून टाका, मी मॅनेज करून घेतो. हा आरोप त्या कुटुंबियांचा आहे. आता हा सगळा जो प्रकार आहे आणि त्या तस्करी होणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्याच्यावर काय लिहिलंय, तर आज छावा चित्रपट हा सगळीदूर गाजतोय आणि छावा मधले जे संभाजी महाराज आहे ते आमच्यासाठी धर्मवीर आहे आणि स्वराज्य संरक्षक आहे. आज त्यांच्या नाव सदृश्य जर त्या रेतीच्या गाड्यांवर जर नाव लिहून ती गाडीवर तर जर नाव असेल तर त्याला कोणी अडवायचं नाही आणि जो अडवाईल त्याच्या अंगावरून प्रसंगी तुम्ही त्याला चिरडून टाका, अशा सूचना जर त्या आकाने दिल्या गेल्या असतील तर आज हा संभाजी महाराजांचाही कुठेतरी अपमान आहे. हा धर्मबुडवेपणा करणारी प्रवृत्ती कोण, या खुनात कोण सहभागी आहे, ही डेड बॉडी बुलढाण्यात कोणी आणून टाकली, याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पोहोचलेली आहेत, एसपींना पोहोचलेली आहेत. तहसीलदारांशी मी समक्ष बोलून या विषयावर त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. आणि तेव्हा हा बुलढाण्याचा कुठे टोळी उद्धव, बुलढाण्यामध्ये एक टोळी जी आहे ती सरकारच्या पॅरलल होऊ नये. बुलढाण्यातील वरलीचे दुकानं, बुलढाण्यातील अवैध व्यवसाय याचा बद्दल आवाज हा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उचलला गेला. 8 दिवस दुकानं बंद राहिली आणि हप्ते वाढवून पुन्हा ही दुकानं सुरू झाली. नव्या ठेकेदारांचं, नव्या गुत्तेदारांचं जर व्यवसाय सुरू केला नसता तर विधानसभेचा उपयोग हा हप्तेवाढीसाठी करणार आहे का? आणि हे बुलढाण्याचं आपल्याला हे वासेपूर करायचं आहे का, हा एक प्रश्न मोठा निर्माण झालाय. त्यामुळे आज याही संदर्भामध्ये बुलढाणेकर म्हणून आपल्याशी बोलेल की आपण बुलढाण्याचा सुसंस्कृत सभ्य बुलढाणा जे आहे ती ओळख मिटू देऊ नका. पावला पावलावर वरलीचे दुकानं आपल्याला सगळ्यांना दिसतात. त्यामुळे या घटनेचा तपास हा पोलीस करण्यामध्ये कुठेतरी कमी पडतात आहे. पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का? थेट आरोप हा कुटुंबियांनी केलाय, त्यांना तुम्ही त्यांचा जबाब नोंदवलाय का? असे अनेक प्रश्न यातून निर्माण होतात. त्या परिवाराचं जे निवेदन आहे ते पण मी आपल्या सगळ्यांसोबत देतो. जो कायदा व सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे आणि एक आपल्या लेखी बाळींवर जो यात्रेमध्ये जो छेडखानीचा जो प्रसंग आहे त्या संदर्भातही मी आपल्याला लेखी स्वरूपात प्रेस नोट देतो. हा डॉक्टर बावस्करांच्या संशोधनाच्या अनुषंगाने कृपया आपण प्रिंट मीडियाने त्याचं शब्दांकन करून घ्यावं ही विनंती करतो. आता शोध घेतला पाहिजे. महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर की पूरी धज्जियां उड़ रही है. कानून नाम की कोई चीज हमें नजर नहीं आ रही, पुलिस कहीं नजर नहीं आ रहे. पुलिसिंग का जो काम होता है वो पुलिसिंग अपना काम करते हुए नहीं दिख रही है. और पुलिस क्या कर रही है, तो हफ्ता वसूली का काम कर रही है. ये आज की बात नहीं है, तो पिछले लंबे समय से हम इस बात को रख रहे हैं और पिछले 8 दिनों से एक सवाल पूछ रहे हैं कि महाराष्ट्र का जो गृह विभाग है वो घाशीराम कोतवाल चला रहा है क्या? और इस सवाल को मिलते जुलते बहुत सारी घटनाएं हो रही है. पुनः की घटना उसी की एक बदकिस्मती से एक मिसाल है. और आज केंद्रीय जो मंत्री है उनके परिवार में यदि छेड़खानी का मामला सुरक्षा कर्मियों के वहां मौजूदगी में, यदि वहां के गुंडागर्दी वाले जो लोग हैं वो गुंडागर्दी करने वाले लोग छेड़खानी करते हैं और उसके लिए केंद्रीय मंत्री को पुलिस थाने में धरना देना पड़ रहा है, तो ये साफ नजर आ रहा है कि कोई लॉ एंड ऑर्डर महाराष्ट्र में नहीं रही. और ऐसे में ये महाराष्ट्र का कारोबार घाशीराम कोतवाल ही चला रहा है, इससे साबित हो रहा है. मगर ये राजनीतिक मुद्दा अपनी जगह है. आज पूरी महिलाओं की महाराष्ट्र की सुरक्षा, ये इस पर एक कड़ा एक सवाल पैदा हुआ है और ये सवाल का जवाब ये होम मिनिस्टर ने मुख्यमंत्री ने देना चाहिए. और पूरे समय महाराष्ट्र में गृह मंत्री ना होने के कारण भी ये हो रहा है. उनके जो राज्य मंत्री है वो बहुत ही घिनौना बयान करते हैं और आए दिन घटनाएं घट रही है. महिलाओं का सुरक्षा का मुद्दा जो है ये अहम बना हुआ है. तो ऐसे में मुख्यमंत्री ने चुप्पी तोड़कर इसकी जिम्मेदारी लेना चाहिए और कड़े कदम उठाना चाहिए. वो पब्लिक डोमेन में है, वो
उसके बारे में जो संहिता है उसका पालन हमने करना चाहिए। यामध्ये अवधारणा अशी होती की हा आरोप जो आहे हा कलेक्टरने केला। एक वातावरण तसं होतं, काही ब्रेकिंग न्यूज आल्या, त्या ब्रेकिंग न्यूज आज माध्यमांमध्ये बघितल्यानंतर त्या तिथे आढळून आल्या नाही। मात्र डॉक्टर बाबासाहेबांपर्यंत गेलेली माहिती त्याच स्वरूपाची होती। त्यांचे आज इथे येत असताना काय बोलले हे बघत असताना त्यांनी त्या अहवालाला पुष्टी दिली नाही किंवा त्या अहवालावर तपास केला जाईल असंही म्हटलं नाही आणि त्यांनी त्या अहवालाचं गांभीर्य न घेता त्यांनी त्याला कुठे ना कुठे केराची टोपली दाखवली, हा त्यातला मतितार्थ आहे। पद्मश्री प्राप्त एका वैज्ञानिकाच्या अहवालाला वर गांभीर्याने जे करायला पाहिजे होते, पावलं उचलायला पाहिजे होती, ती जिल्हाधिकाऱ्यांनी उचलली नहीं। रेशन का जो गेहूं आया था उसका एक लॉट जो है, उस एक लॉट के वितरण के बाद वो जहां पर वो खाया गया, वहां पर जो कंज्यूम हुआ, वहां पर लोगों के बाल झड़ने का मामला सामने आने के बाद और कम नहीं तो 300 से अधिक ऐसे मामले सामने आने के पश्चात इस पर प्रशासन ने लिपाथुपी की। केंद्रीय मंत्री महोदय जो हमारे मेंबर ऑफ पार्लियामेंट है, उन्होंने अपनी टीम को वहां से भेजा और टीम को भेजकर उन्होंने एक दिखावा करने का प्रयास किया, मगर किसी भी ठोस नतीजे पे वो पहुंचे नहीं। मगर पद्मश्री और बुल्ढाना के जो सुपुत्र है डॉक्टर हिम्मतराव साळुबा बावस्कर, इन्होंने खुद के पैसे से जो संशोधन किया, उसमें से जो गेहूं है, जो स्लॉट का वो गेहूं था, उसमें धांधली और उसमें बहुत जो उसके पैरामीटर्स होते हैं उसमें बहुत सारे दोष पाया गया। उसमें उसी के कारण ये बाल झड़ने का मामला जो है उसी के कारण हुआ। ये उनका साइंटिस्ट का उनका जो संशोधन है और उन्होंने वो पब्लिश किया, उन्होंने वो सबको दिया। मगर इसमें जिलाधिकारी ने क्या किया, तो इसमें लिपात हुई की ये अभी आया नहीं, ऐसे का आया नहीं, इसमें ऐसा नहीं, अफवाह है, कोई हास्यास्पद है, इस प्रकार से बयान उन्होंने किए। उन्होंने तो सारे बयान पीछे लेना चाहिए और उनको सच मान के उन्होंने कार्रवाई करना चाहिए था, मगर बहरहाल उन्होंने किया नहीं। क्यों नहीं किया, तो कहीं ना कहीं ये जो सार्वजनिक वितरण प्रणाली है और इसमें जो धांधली है उस पर उसको छुपाने का प्रयास था। हमारे जो सांसद महोदय जो है, जो खुदकिस्मती से केंद्रीय जो हेल्थ मिनिस्टर है, उनका तो इसमें ये सार्वजनिक वितरण प्रणाली में बड़ा एक लंबा उनका अनुभव रहा है। वो कुछ जादू के खेल भी इसमें खेलते हैं, ऐसा भी सुनने में आता है। उन्होंने भी इसका पर्दाफाश करने के बजाय उन्होंने भी इसको लिपाथुपी किया। अब आईसीएमआर का भी अहवाल आया है और उस रिपोर्ट भी कहता है कि बावस्कर जो कह रहे थे वो सच कह रहे थे। अभी इतना जो जहरीला जो अनाज है वो खिलाने वाले लोग कौन थे, उन पर कड़ी कार्रवाई होना चाहिए। और ये बुल्ढाना का नहीं, महाराष्ट्र का नहीं, तो ये देश का एक सवाल है और इस पे हमारे जो मंत्री महोदय है उन्होंने कड़ी कार्रवाई ये राष्ट्रीय स्तर पे करना चाहिए। और इसमें जो अनदेखी की हमारे गार्डियन मिनिस्टर, जिलाधिकारी और जो सांसद है, इन्होंने इसका जवाब देना चाहिए। कि अभी तक आपने उस अहवाल को झूठ बोला, यदि अहवाल झूठ है तो आप उस अनाज को जो है वो लॉट है उसमें आपने उसको सील करके रखा है, उसका आटा आप खाइए यदि ठीक है तो, और यदि ठीक नहीं है तो आप आपकी कार्रवाई कीजिए। जो है वो सलाखों के पीछे वो जाना चाहिए। और रही बात डॉक्टर बावस्कर की, डॉक्टर बावस्कर का रिपोर्ट यदि झूठ है तो डॉक्टर बावस्कर अपनी पद्मश्री सरकार को वापस देंगे। तो ये साफ मामला है, दूध का दूध और पानी का पानी। इसमें जो छुपाई जा रही है, हकीकत जो छुपाई जा रही है और इसमें जो एक बड़ा स्कैंडल है उसको जो दबाया जा रहा है, हम उसकी निंदा करते हैं।